चषक 2024 पर्व पहिले ऐतिहासिक स्पर्धा आजचा तिसरा दिवस आणि पहिला सामना थोड्याच वेळेत आम्हा सर्वांसमोर एका बाजूने बलाढ्य आरोली संघ तर दुसऱ्या बाजूने सध्याच्या मोसमात चांगल्याच बहरात असलेला MSRTC तुळस संघ नाणेफेकीचा कौल गेला तुळस संघाच्या बाजूने व त्यांच्या कॅप्टनने निर्णय केलाय की ते करतील प्रथमतः फील्डिंग आणि त्याचबरोबर पर्वणी देतील बॅटिंग करण्याची ती समोरील बलाढ्य आरोली संघाला त्याचबरोबर या प्रत्युत्तरामध्ये आपण पाहतोय एका बाजूने पीटर फर्नांडिस येईल स्ट्रायकर्स एंडवर आणि त्याचबरोबर जे स्टार्ट देण्यासाठी प्रणय नॉन स्ट्रायकर्स एंडवर आणि त्याचबरोबर प्रथम षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य नाईक आदित्य बेहरे पहिलं षटक घेऊन येईल आपण पाहतोय पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं अर्थात दोन खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा मॅच इज ऑन गिरोबा चषक डे 3 पहिला सामना आजच्या दिवसातील पहिला चेंडू आदित्य टू पीटर दोन क्षेत्ररक्षक आपण नक्कीच पाहतोय एक लॉंग आणि त्याचबरोबर एक डीप मिड विकेट पहिला बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान दिला जातोय बॉलरला आणि याचबरोबर आपल्या वैयक्तिक खात्याचा आणि आपल्या संघाच्या स्कोअरबोर्डचा श्री गणेशा करतोय पीटर फर्नांडिस एका सिंगलच्या सहाय्याने पीटर फर्नांडिस अगदी कमी वयात नावलौकिक प्राप्त झालेला हा फलंदाज प्रत्येक लीगच्या स्पर्धेमध्ये ज्याला नक्कीच हायएस्ट बीड म्हणून घेतलं जातं बऱ्याचशा संघांमध्ये आज मात्र आपल्या घरच्या संघाकडून खेळत असताना या गिरोवा मैदानावर पहिल्या चेंडूवर एक सिंगल पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आपल्या संघासाठी दुसरा फलंदाज पुढे सज्ज होऊयात आपला स्ट्रायकर झेनवर आणि कारण ही लेफ्टी राईटी जोडी आहे एक नक्कीच महत्त्वपूर्ण कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये याला म्हटलं जातं लेफ्टी राईटी पाठवा आणि त्याचबरोबर वारंवार फील्ड सेट हे बदलवण्यास भाग पाडा समोरील संघाला पुढचा चेंडू असेल प्रणयसाठी लेग साइडला पुन्हा जाण्याचा प्रयत्न थोडासा तिकडे नक्कीच फील्डर थोडासा पुरा पडतोय पीटरला धाव घेण्याचा नक्कीच एक प्रश्न होता की धाव घ्यायची की नाही पण साफ नकार आला प्रणयच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर धाव घेण्याची जे सगळे आशा होते ते संपुष्टात आणले गेले धावसंख्या झाली ती मात्र 1-2 चेंडूंचा झालाय समाप्तीनंतर उंचपुरा शॉट बॉल लॉफ्ट केलं लेग साइडला फील्डर तिकडे नक्कीच तैनात आहे स्वीपर मिड विकेटला फील्डर जोपर्यंत येतो चेंडूची करेल परती चांगली फील्ड मात्र गॅदरिंग मध्ये थोडासा अपुरा पडतोय गोलंदाज तोपर्यंत इकडे सहज इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत या कपल नंतर धावसंख्या झाली आहे ती 3 धावा 6 षटकांचा सामना या ग्राउंडवर जर बघायला गेलं तर अद्यापर्यंत हायएस्ट टीम टोटल आपण पाहिलं एका बाजूने चित्रपाल संघाचं 127 धावांचा पल्ला त्यांनी गाठला ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता गती परिवर्तन मार्फत टाकलेला चेंडू यावेळेस जे पिछले काही चेंडू नक्की होते गेले काही चेंडू जे टाकले गेले ते स्लॉट मध्ये पण यावेळेस ऑफ साइडला टाकण्याचा प्रयत्न हा नक्कीच चांगला बॅटरच्या बॉडी लाईनच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू आणि जोपर्यंत बॅटरला कळतोय तोपर्यंत चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय आणि यावेळेस माघारी पदावा लागेल बॅटरला माहिती आहे की इकडे आपलं काम झालं एक हलकीशी अपील रुपेश बेहरेकडून पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर पंचांनी ही बुट उंचावलं आकाशाच्या दिशेकडे आणि याचबरोबर आरोली संघाला बसतोय तो म्हणजे पहिला हादरा सांघिक धावसंख्या एकंदरीत 3 असताना
आणि का म्हटलं होतं अग्रेसिव्ह माइंडसेटचा खेळाडू हे त्याने पहिल्याच बॉलवर सिद्ध करून दाखवलंय. स्लॉट मधला चेंडू आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टर आणि सरळ चेंडू प्रवास करतोय 6 धावांसाठी. लॉंग ऑनच्या डोक्यावरून धावसंख्या परावर्तित याच बरोबर होते 9 धावांवर. षटकाची झाली आहे सांगता पहिलं षटक हे समाप्त होतंय. थोडंसं महाग नक्कीच म्हणता येईल पण त्याचबरोबर एक विकेट सुद्धा साध्य झाली. पुण्याला पाठवलं माघारी पवेलियनच्या दिशेकडे. धावसंख्या झाली आहे ती 9. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क निघतोय निलेश सोनसुरकर एका षटकाराच्या सहाय्याने. तिकडे आता आपण पाहतोय प्रसाचा इशारा आलाय पॉवर प्लेचा. गंगाराम घेऊन येईल दुसरं षटक. त्याच्या हातात गेली आहे जबाबदारी दुसऱ्या षटकाची. आणि इकडे आपले सगळे इरादे स्पष्ट केलेत निलेश सोनसुरकरने. पहिल्याच बॉलवर खराब चेंडू आणि एवढा स्लॉट मधला चेंडू कुठला फलंदाज गमवेल. आता जिकडे आपण पाहिलं होते 2 खेळाडू या सर्कलच्या बाहेर तिकडे आता 3 खेळाडू दिसतील. आपल्याला दिसतंय पीटर साठी स्वीपर मिड विकेट एक लॉंग बॉल आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग. गंगारामच्या हातामध्ये चेंडू पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. आणि पीटर फर्नांडिस सुद्धा इकडे काम संपुष्टात आणलं जात आहे. पीटर फर्नांडिस सुद्धा इकडे स्वस्तात माघारी परततोय. आरवली संघाचे 2 आघाडीचे खंदेवीर हे स्कोअरला त्रस्त न करता तंबूच्या आसराला सांघिक धावसंख्या ही 9 असताना गडी क्रमांक दुसरा बाद. TJ इकडे वाळूखडी सप्लायर माननीय श्री अजयजी परब यांचे इकडे आगमन झालंय. त्यांचंही गिरवा मित्रमंडळातर्फे मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज विघ्नेश आंदुर्लेकर सज्ज होईल रिप्लेस करण्यासाठी पीटर फर्नांडिसला. आणि काय सुरुवात झाली आहे आपल्या षटकाची. कुठचाही बॉलर जेव्हा पहिल्याच बॉलर विकेट घेतो आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित होतो आणि तो आत्मविश्वास पुन्हा दिसेल कदाचित या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे ती 9. अजूनही दुहेरी अंकाची धावसंख्या गाठायची आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर विघ्नेश आंदुर्लेकर सज्ज होतोय. एक मोठा मासा गळा नक्कीच लावलाय तो गंगारामने. काय करतोय पाहूया विघ्नेशच्या अगेन्स्ट. ऑफ साइडला बॉल नक्की इकडे दिशा दिली आणि त्याचबरोबर एक सिंगल. नक्कीच ही चांगली मानसिकता. पहिलाच चेंडू आहे पहिल्याच बॉलवर अग्रेसिव्ह शॉट न खेळता. पिच कशा प्रकारे इकडे नक्कीच वर्तवतोय काय नक्कीच दिशा आहे. कशा रीतीने चेंडू खेळून काढायचा चेंडू कशा प्रकारे इकडे पिच होतो कशा प्रकारे टर्न होतो याचा नक्कीच निर्वाळा घेतला पहिल्या बॉलवर विघ्नेशने. आणि एक सिंगल नक्कीच घेतला. धावसंख्या झाली आहे ती दुहेरी अंकावर 10 या आकड्यावर. विघ्नेशचा चेंडू हवेत गेलाय. अजून एक झेलवर घेण्याची संधी आणि त्याचबरोबर चांगला झेल सुंदर झेल. अशा रीतीच्या झेलासाठी नक्कीच आपल्याला कॉल करावं लागतं. इकडे कॉल केला नाही इकडे झेल टिपलं आणि जवळपास एका क्षणाला वाटलं होतं विघ्नेशला जीवनदान प्राप्त होईल की काय. पण मात्र नजर जी कुठच्याही खेळामध्ये खूप महत्वाची ठरली जाते तीच नजर ठेवली शेवटच्या क्षणापर्यंत. आणि इकडे निलेशला सुद्धा माघारी पदवण्यात आलं. सांघिक धावसंख्या 10 असताना थोडीशी केविलवाणी स्थिती आरवली संघाची. 10 धावा 3 गणाच्या बदल्यात विजय.
पहिल्याच बॉलवर शफल मारला फटका, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय आणि दरम्यान जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत इकडे खातं उघडतोय, आपला वैयक्तिक ऑफ द मार्क निघतोय दुहेरी धावेच्या सहाय्याने. धावसंख्या झाली आहे एकंदरीत 12. 3 गडी इकडे मोजलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. नक्कीच ब्रेक थ्रू लावणार हे षटक समोरच्या धावसंख्येवर. यावेळेस पुन्हा एकदा संधी आली आहे दुसरा कॉटन बॉल घेण्याची. एकाच षटकामध्ये 3 गडी बाद, पण तरी सुद्धा या षटकाचं एक चेंडू बाकी आहे. हे षटक एका वाईट स्वप्नाप्रमाणे आदळले आरवली संघासाठी, जिकडे 3 विकेट्स बहाल गेले. निलेश सोनसुरकर माघारी परतला, त्याचबरोबर एका बाजूने ऋषी जो फलंदाज आला होता तो सुद्धा तंबूच्या असलेला पीटरला तर पहिल्याच बॉलवर माघारी परतवलं होतं. आता मात्र थोड्याशा कठीण स्थितीमध्ये एक अशी स्थिती जिकडनं बाहेर येणं हे थोडंसं आता कठीण दिसतंय, कारण धावसंख्या ही मात्र आपण स्कोरबोर्डवर पाहतोय ती एकंदरीत पोहोचली आहे 12 धावांवर आणि 4 गडी मोजलेत. एक असा संघ ज्याने बऱ्याच अशा टीम्सच्या उरा धडकी भरली, तो असा एक बलाढ्य आरवली संघ इकडे मात्र थोडासा संघर्ष करतोय. तो संघर्ष नक्कीच जर फळाला येणं अतिशय अनिवार्य, तर कुठल्या तरी एका बॅटरला जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची. एक भागीदारी, एक पार्टनरशिप होणं हे अतिशय महत्वाचं. या जर ग्राउंड विचार करायला गेला तर 60 ते 70 एक चांगली धावसंख्या ही मानली जाते, पण त्या जर धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे तर एक चांगली भागीदारी ही नितांत गरजेची. नवीन फलंदाज ओमकार सज्ज होतोय स्ट्रायकर एंडवर. ओमकार डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॉलला हलकेच ड्राइव्ह करतोय कव्हर्सवर, जोपर्यंत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जातो. एक यशस्वी षटक म्हटलं जाऊ शकतं. तिसऱ्या दिवसातील पहिलाच हा नक्कीच सामना आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात समोरच्या संघाचे तब्बल 3 महत्वाचे खंदेवीर गायब केले आणि त्याचबरोबर या षटकात फक्त 4 धावाही खर्ची घातले. धावसंख्या झाली ती एकंदरीत 13 धावा आणि गडी इकडे मोजले ते 4. 2 षटकांची झाली आहे सांगता. अजूनही 4 षटकांचा खेळ येणं हे अतिशय अनिवार्य. बाजूने आपण सुद्धा चांगली फटकेबाजी पाहिली प्रतीक गवंडेकडून. कालच्या दिवसामध्ये पहिला तो फलंदाज ठरतो या संपूर्ण स्पर्धेच्या इतिहासातील हाफ सेंचुरी झळकावणारा आणि त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 127 धावांची जी जोडली सीताफळेश्वर रोडे संघाने. दाजू नाईक यांचा या स्पर्धेला अद्यापर्यंत सर्वात लांब लचक खेचलेला षटकार. बरेचसे विक्रम पराक्रम आपण पाहिलेत या स्पर्धेदरम्यान आणि त्याच यादीमध्ये गंगारामचं षटक सुद्धा लावलं जाईल. धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 13. गडीबाद झाले 4. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर आदित्य बेहेरे. सांघिक 3रं, वैयक्तिक 2रं. ऑफ साइडला बॉलला कट केलंय. जोपर्यंत बॉल येण्याची वाट पाहिली आणि तोपर्यंत मात्र बॅटचा फेस थोडासा लेट उघडला. गतिवान चेंडू नक्कीच होता आणि त्याचबरोबर नक्कीच एक चांगला शॉट आपण पाहिला. चांगल्या चेंडूला अशाच प्रकारे आपण डिफेन्सिव्ह शॉट्स खेळले, सिंगल रोटेट केलं तरच आपल्या संघाची चांगली असेल, कारण आधीच 4 गडी हे स्वस्तात गमावले. तर आता एक पार्टनरशिप करणं हे अतिशय महत्वाचं. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 14 या आकड्यावर. 14 रन्स. डाउन द ग्राउंड विघ्नेशचा शॉट, फिल्डर तैनात लॉंग ऑन वर. जोपर्यंत करेल फेकी तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव आणि प्रत्येक चेंडू मागे इकडे समर्थन केलं जात आहे आपल्या गोलंदाजाला. MSRTC तुरळ संघाच्या अजून, कारण आत्मविश्वास जर दुगणित करायचा असेल कुठच्याही फिल्डरचा, कुठच्याही प्लेअरचा, तर नक्कीच हे समर्थन हे अतिशय महत्वाचं असतं कुठच्याही सामन्यामध्ये. धावसंख्या झाली आहे 15. ऑफ साइडला पुन्हा एकदा एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान सिंगल आणि इकडे सिंगल जरी गेले तरी सुद्धा इकडे काही फरक पडणार नाही, कारण सिंगल जास्त मोठी धावसंख्येचा फरक करण्यासाठी हे द्विगुणित केले जातील असं नक्कीच. निर्वाळा जर तुम्हाला संघाची धावसंख्या द्विगुणित करायची आहे तर मोठे फटके प्रत्येक षटकामागे येणं हे अतिशय अनिवार्य. पण इकडे ही स्थिती सिंगल डबलवर भर दिली जात आहे. उजबुरा फटका विघ्नेशचा इकडे आणि चेंडू सरळ जातोय फिल्डरच्या हातामध्ये. गाठायची होती ती म्हणजे सीमा रेषा, पण चेंडू गाठतोय तो फिल्डरला आणि त्याचबरोबर एक चांगलं झेल टिपलं जात आहे डीप मध्ये लॉंग ऑन सीमा रेषेवर. धावसंख्या झाली आहे 16
गडी क्रमांक 5वा अर्धा संघर्ष करतोय आरवलीश्वर आरवली संघ. नवीन फलंदाज विनय जाधव सज्ज होतोय. विनय जाधव एक महत्वाचा प्राथमिक घटक मानला जातो या संघातील. भले ती बॉलिंग असो किंवा बॅटिंग, आपल्या संघाला बऱ्याच वेळा संघर्षाच्या स्थितीतून इकडे बाहेर काढले आणि आता पुन्हा एकदा तीच संधी चालून आली आहे. संघ संकटामध्ये आहे आणि संकट मोचक म्हणून उभं राहायचं आहे आपल्या संघासाठी. ऑफ साइडला बॉलला पुन्हा एकदा कट केलंय. एक धाव तर सहज पूर्ण, त्यावर कुठलाच विवाद नाही आणि त्याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 17 धावांवर. या षटकार झाली आहेत 5 चेंडू. अद्याप फक्त एकच मोठा फटका जो निघाला निलेशच्या बॅट मधून व त्यानंतर इकडे बाउंड्रीजचं खातं हे पूर्णपणे शांत आणि स्तब्ध एका जागेवर दिसतंय. 30 षटक आणि या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज आदित्य बेहेरे. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, चेंडू बाजूला झेल खाली फील्डर आणि पुन्हा एकदा अगदी त्याच पोझिशनला लॉंग वर एक चांगलं झेल टिपलं जात आहे. संकेत तुळसकर कडनं एक चांगलं झेल या मॅच मध्ये दुसरं झेल टिपलं जात आहे. संकेत करून यावर फिल्डिंग सर हे कळतंय. अजून एक मोठा फटका हा बसतोय. 6 गडी गारद केले जात आहेत ते आरवलीश्वर आरवली संघाचे आणि सांघिक धावसंख्या ही मात्र 17. एवढा बलाढ्य संघ कसं त्याने इकडे संघर्ष करतोय आणि दाद द्यावी लागेल ती बॉलिंगची. पहिल्या षटकामध्ये आदित्यने दिले मात्र 9 धावा. एक मोठा नक्कीच निघाला, पुढे विकेटही प्राप्त झाली ती म्हणजे प्रणयची. दुसऱ्या ओव्हरमध्ये गंगारामने तर इकडे जादूच केली, किमया करून दाखवली. आपल्या संघासाठी 3 गडी गारद केले आणि फक्त 4 धावा खर्ची घातले आणि या षटकामध्ये आपल्या स्पेलचा इकडे अंत करतोय आदित्य बेहेरे. या ओव्हरमध्ये 4 धावा आणि गडी बाद केले ते 2. पुढे 3 षटक करणारी असेल आणि त्याचबरोबर बदल होतोय मैदानावर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आणि बदल होईल कमेंट्री बॉक्स मध्ये. पुढच्या 3 षटकांसाठी ओव्हर टू योगेश परब. धन्यवाद. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुरुवातीला थोडंसं या मैदानावर आरवली संघाने सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर दबदबा गाजवलाय. आज मात्र सकाळच्या 17 मध्ये खेळत असताना या मैदानावर एकोणीस धावा फलकावर लढकडत सुरुवात झाली. मैदानावर आरवली क्रिकेट संघाची विनय जाधव आणि केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर. आरवली एक्सप्रेसला आज कार्य करावं लागेल. पीटर माघारे परतला, प्रणयनं नाखुश केलं, निलेशनं एक मोठा फटका टोलवलाय. पण सकाळ सत्रामध्ये गोलंदाजी स्क्रीनवर आदित्य बेहरे आणि संघाचा स्टार कास्ट खेळाडू, हल्लीच्या मोसममध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, हल्लीची स्पर्धा तुळस प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्याने आपला दबदबा गाजवलाय जय हनुमान क्रिकेट संघाच्या बाजूने, तो गंगाराम परब आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पुढे सरकलाय. 21 धावा धावपलकावर 21 धावा धावपलकावर. धावा धावफलकावर. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस या
सकाळ पहिला दिवस या मैदानावर दाजे नाईकनं बबन नाईकनं गाजवला. कालच्या सत्रात रेडी संघानं दबदबा ठेवला मैदानावर. कालच्या सत्रातील एक सामना बाकी आणि त्यानंतर आज मैदानावर आपण पाहतोय सकाळची लढत MSRD तुळस विपक्ष आरवलीश्वर आरवली ए स्पोर्ट या नावानं संबोधल्याने ही टीम ए स्पोर्ट हा ब्रँड आहे. आज थोडे खेळाडू उशिरा पोहोचत आहेत त्यामुळे चुकतोय म्हणून सुरुवातीला हलक्या हाताने खेळून काढलाय. सुंदर क्रिकेटकडे लक्ष दिलंय. त्यांना माहिती आहे 36 चेंडूत आपण जरी 50-60 धावा जरी जमवल्या तरी एका बाजूने या मैदानावर आपल्याकडे गोलंदाजी प्रभावशील आहे. पण कौतुक करावं लागेल MSRD तुळस संघाचे या मैदानावर एक अनुभवी खेळाडू मैदानावर रुपेश बेरे आणि सर्व हे मात्र नवदीप खेळाडू घेऊन मैदानावर खेळतोय. सांघिक धावपलकावर 23 धावपलकावर हा लेखाजोखा आपण पाहतोय. तेवीस धावपलकावर लेखाजोखा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश नेरुरकर आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन गावच्या ग्रामदेवतेला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या दिवसाची सुरुवात या मैदानावर श्रीदेव गिरोबाला वंदन करून षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. योगेश नेरुरकर सज्ज झालाय. हे खेळाडू आहे मैदानावर. गोट्या तुळसकर पाहायला मिळतो. योगेश माळकर त्यानंतर संकेत तुळसकर आदित्य बेर आहेत. दुसऱ्या बाजूला मैदानावर किरण परब पाहतोय आणि अष्ट्यांच्या मागे सर सेनापती आपण पाहतोय. गंगाराम परब हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डप्पा पडला चेंडू थोडा साईडकडे बाहेर जातो. ऑफ स्टिकच्या पंच दोनात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर एक या धावसंख्येने धावपलक पुढे सरकला गेलाय. 24 धावपलकावर गडी बाद झाले आहेत मैदानावर. 6 गडी बाद 24. हलक्या हाताने एक या धावसंख्येने सांघिक धावपलकावर 25 धावपलकावर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पायचीच सत्य अपील आलाय. सुंदर गोलंदाजी गती परिवर्तन केला मैदानावर. शेवटच्या षटकात या ठिकाणी फिंगर रोल केलं योगेश नेरुरकरनं मैदानावर. जोखीम पत्करायची आहे कारण 20 फुटक फलंदाज संघाचा स्टार काश्मीर माघारी परतला सुरुवातीला आणि त्यानंतर या मैदानावर संत गतीने सुरुवात पाहतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाची आपण. फुलटॉस चेंडू सुंदर फटकावर पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि ते सन्माननीय शंकर घारे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. गिरोबा मित्रमंडळ आयोजित गिरोबा चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आक्रमण केलं मैदानावर विनय जाधवनं. संघाचा असून एक विकमे एका मैदानामध्ये लढत करतोय मैदानावर. संयम क्रिकेट खराब चेंडूवर आक्रमण हलक्या हाताने घेऊन काढलं चेंडूला. सन्मानजनक क्रिकेट लक्ष दिले. प्रथमतः एकेल धावसंख्येची पावलं ही जोक पे धावसंख्येकडे नॉन स्ट्राईक एंडला जर परतीची फेक आली असते तर बाबा बाक्करच्या मैदानावर धोक्याची घंटा वाजली होती. 2 या धावसंख्येने सांघिक धावपलकावर 33 धावपलकावर धावा या कशा येवत. फायटिंग टोटल आम्ही उभारणारे आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाने या मैदानावर इरादे पक्के केले आहेत आणि सुंदर कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय MSRD तुळस क्रिकेट संघाची. अल्बॅक फुटला जाऊन या मैदानावर स्क्वेअर कटचा फटका ज्यानं आज मैदान गाजवलंय तो गंगाराम परब आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. मॅम फ्रॉम तुळसचा. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 34 धावपलकावर. गंगाराम परब जी खेळी पण संयमी खेळी असते. अष्टपैलू खेळाडू आहे गंगाराम परब. सुंदर क्षेत्ररक्षण असतं. सुंदर फलंदाजी आणि फटके पण बघण्यासारखे असतात. गोलंदाजीमध्ये आपला त्यांना दबदबा नेहमी ठेवलाय आणि आज कार्य करावं लागेल मैदानावर. आरवलीश्वर आरवली संघाची मधली फळी मैदानावर खेळत आहे. विनय जाधवनं एक मोठ्या फटक्यानं हात खोललाय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे या ठिकाणी अपील केलंय पायचेसाठी. पंचांनी आकाशाकडे बोर्ड उंचावलाय
आणि बाबाचा इरादा होता आडव्या बॅटने फटका टोलवा, आपण पण आक्रमक व्हावं या स्लॉक ओव्हरमध्ये. आणि स्लॉक ओव्हरमध्ये 7वा गडी बाद होतोय आरवलीश्वर आरावली क्रिकेट संघाचा. केशव बाक्कर बॅक टू द पॅव्हिलियन. वर गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय आदित्य नाईक. आपण पाहतोय मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल. षटक क्रमांक 6वं षटक आपण पाहतोय. सांघिक धावपलक धावपलकावर 34 धावा, लेखाजोगा 7 मोहरे गारद झालेत आरवलीश्वर आरावली क्रिकेट संघाचं. आजचं वातावरण थोडंसं या मैदानावर ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणात या मैदानावर मोठे फटके मारणे एक खेळाडूंना थोडीशी जोखीम पत्करावी लागते. सुंदर चेंडू या मैदानावर कोलव्या टप्प्याची गोलंदाजी मैदानावर सुरुवात केली आदित्यनं. सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय स्थिरावलाय धावपलक 34 धावपलकावर आदित्यने सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. आदित्य बेहरेने या मैदानावर सुरुवात केली. गंगारामनं त्यावर कळस चढवलाय आणि उर्वरितचं काम या मैदानावर आदित्य नाईककडे जबाबदारी दिली आहे. लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोन समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर वधारलाय 35 धावपलकावर. उर्वरितचे 5 चेंडू आहेत. आरवलीश्वर आरावली संघासाठी 2 मोठे फटके पाहिजे आहेत आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे मैदानावर ते MSRD तुळस संघाला. या मैदानावर सुरुवात तर अतिशय दिमाखात केली गोलंदाजीनं, भेदक गोलंदाजीनं. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोट्या येतोय. हा एक आक्रमक खेळाडू आहे तुळस संघाच्या कोट्यामध्ये. हा फक्त आक्रमण पसंत करतो. जरा जी चेंडूपळी तळपेल तर षटकारांची आणि चौकारांची मोहरच पाहायला मिळते. हा एक खेळाडू आपण पाहायला मिळतोय. पण दाद द्यावी लागेल रुपेश बेहरेला. सर्व नवदीप खेळाडू, एक अनुभव आणि तो या मैदानावर आपले नवदीप खेळाडू चमकावेत या इराद्यानं या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने आरवलीश्वर आरावली संघाच्या कोट्यामध्ये उभरते सितारे पाहायला मिळत आहेत. फटका या मैदानावर फसलाय. विनयची वाजली आहे धोक्याची घंटा. योगेश नेरुरकर आपण पाहतोय. माघारी परतला विनय. 8वा गडी बाद होतोय आरवलीश्वर आरावली क्रिकेट संघाचा. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला या मैदानावर विशाल कावले ची कमी या मैदानावर.
सुंदर या मैदानावर माघारी परतवला गेले लेव्हिनला. आल्या पावले 9 हा गडी बाद झाले आहेत मैदानावर. अनूपनं शस्त्र हातामध्ये घेतलं. आता मात्र थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, पण संघासाठी तो आपल्या घरच्या संघासाठी उतरलाय मैदानावर. नवीन खेळाडू मैदानावर. एकदा एक संघ संकल्पनेतून ज्यावेळी सर्व खेळाडू एकत्र येतात, एकाच वेळी येतात, त्यावेळी या मैदानावर सामना कुठचाही संघ जरी समोर असला तरी लढत करण्याची मजा वेगळी असते. आणि थोडेसे आपले महत्वाचे खेळाडू कुठेतरी मागे राहिलेत, त्याचा परिणाम आता पाहायला मिळतो आरवलीश्वर आरवली संघाच्या कोट्यामध्ये. आदित्यने एक सज्ज झालाय. तोच संघाने तर सुंदर कामगिरी केली आहे मैदानावर. आडव्या बॅटनं फटका. अनूपनं दुखापतीला उत्तर दिलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय. पंचांचा इशाऱ्याने बाकी आहे. पंच अजून चावतात 6 धावांसाठी. क्रिकेट संघासाठी पुन्हा आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. थोडस खाली राहिला चेंडू. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 42 धावपलकावर 43 धावांचा पाठलाग. सकाळचं सत्र फायटिंग टोटल तर जरूर या मैदानावर आपण पाहतोय. आणि फायटिंग टोटलला आज मात्र गोलंदाजी करावी लागेल. वेगावर स्वार होऊन 2 गोलंदाज नक्की करतील गोलंदाजी. विनय जाधव आणि केशव बाक्कर. पण उर्वरितचं कार्य करावं लागेल उर्वरितच्या गोलंदाजांना. MS साठी ध्वज संघासाठी सामना अतिशय सोपा आहे मैदानावर. 2 अनिवार्य पॉवर प्लेची षटकं आणि या 2 अनिवार्य पॉवर प्ले षटकांमध्ये निम्मा धावपलक गाठावा इरादे असतील. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं 36 चेंडू विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. आणि बघूया यानंतर सामना होतोय आरवी कोरगाव विपक्ष निरवडे. दोन्ही कर्णधार फर्स्ट कॉल आपल्याला टॉस साठी नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 36 चेंडू 43 धावांची आवश्यकता. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया दीप आरोंदेकर.
पीछा करने के लिए यहाँ पर दो खिलाड़ी जो उतरे हैं ग्राउंड पर, एक ओर से आदित्य नाइक और दूसरी ओर से संकेत जाएंगे। तो पहला ओवर शायद से लेकर आएंगे बाबा बाकर। इस प्रतियोगिता के अगर रूल्स पर अगर ध्यान दिया जाए तो बिल्कुल यहाँ पर पहले 2 ओवर्स रहेंगे पावर प्ले के। पहली पावर प्ले बिल्कुल यहाँ पर 2 खिलाड़ी बाहर। धन्यवाद। और इसके साथ तुळसगावचे माजी सरपंच या ठिकाणी आमच्या समोर बसले। आपल्याला विनंती आहे साहेब, आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। पहली गेंद डाउन द ग्राउंड, ऑफ साइड पर गेंद को यहाँ पर दिशा दिखाई। जब तक गेंद फील्ड हो पाती मिड ऑफ के फील्डर यहाँ पर फील्ड, तब तक 1 रन। और इसी के साथ थोडंसं या मैदानाला रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती आहे, रोडच्या साईडला गाड्या उभ्या करू नका, कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि ट्रक ट्रॅक्टर ही मोठी वाहनं आहेत आणि त्यामुळे कोणालाही त्याच्याकडे अडथळा येऊ नये यासाठी आपल्याला कळकळीची विनंती आहे। पार्किंगची व्यवस्था मान्यवर कक्षाच्या मागे केलेली आहे, त्या ठिकाणी पार्किंग करा। और इसी के साथ यहाँ पर पहला खिलाड़ी आउट। हल्के से यहाँ पर डिफेंसिव स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, ऑफ साइड पर गेंद को ड्राइव करे यहाँ पर, लेकिन इसी के साथ गेंद ने लिया बाहरी किनारा। और दरमियान और उसी के साथ दोनों टीमों से विनती है, दोनों टीमों के कैप्टन अगर हमारा आवाज आप तक पहुंच रहा है तो बिल्कुल कमेंट्री बॉक्स तक पहुंचिए। इसके बाद वाला मुकाबला आपका रहेगा, तो जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स तक पहुंचे। गंगाराम नए बल्लेबाज। पहली गेंद यहां पर हटकर खेलने का प्रयास किया था और जब तक लेग लांस के थ्रू इस गेंद को डोलेंगे लेग साइड पर और जब तक गेंद हो फील्ड पाएगी स्कोर लेग के क्षेत्र में तब तक सिर्फ और सिर्फ 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड जो कि आगे मना 2 रनों पर। गंगाराम पर अब पहली इनिंग में अपना जादू बिखेर दिया इस गेंदबाज ने, लेकिन अब जो कि जिम्मेदारी रहेगी बैटिंग करने में। 1 विकेट थोड़ा सा जल्दी खो चुकी है अपनी टीम और पावर प्ले के निर्बंधों का किस प्रकार से करेंगे इस्तेमाल। तो दरम्यान बाबा बाकर ने यहां पर बिल्कुल बढ़िया काम किया है, एक बल्लेबाज को सस्ते में वापस लौटाया। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑफ और बिल्कुल पिटर दिखाई देते हुए हमें डीप मिड विकेट पर और उसके साथ 30 यार्ड सर्कल के अंदर ज्यादा से ज्यादा खिलाड़ी। बाबा इस कठिन स्थिति में यहां पर बॉलिंग करते हुए बड़ा शॉट लगाने की कोशिश, पुल शॉट लगाने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। वो जो संपर्क चाहिए था स्वीट स्पॉट का वो हुआ नहीं, इसीलिए वे सिर्फ 1 रन बनेगा। और देखा जाए तो अरवली शरावली टीम का अगर स्ट्रॉन्ग पॉइंट देखा जाए तो बिल्कुल उनकी बॉलिंग लाइनअप, लेकिन आज विशाल कावड़े दिखाई नहीं दे रहे, तो इसका मतलब शायद से उनकी यहाँ पर एब्सेंस का यहाँ पर थोड़ा सा नुकसान जरूर हो सकता है। लेकिन फिर भी यहाँ पर किस प्रकार से यहाँ पर इस टारगेट का बचाव करेंगे आने वाले समय में। इस बार डाउन द ग्राउंड मौका बना पीटर, और क्या अटेम्प्ट देखिए पीटर का, बिल्कुल तालियां बजती रहनी चाहिए। रनअप तो लिया ही, अगर ये कैच बन जाता तो कैच ऑफ द डे छोड़िए इस पूरे ग्राउंड का सबसे बेहतरीन कैच हो पाता। क्यों की जाती है तारीफ बार बार, बिल्कुल शेर की तरह लपके थे, आखिरी समय में गेंद यहां पर छूटी बिल्कुल हाथ से। अगर ये कैच लपका था तो बिल्कुल यहां पर इस प्रतियोगिता का बेस्ट कैच और टूर्नामेंट का खिताब जरूर इस कैच को मिलता। पीटर फर्नांडिस बिल्कुल बढ़िया अटेम्प्ट, दरमियान मिले 2 रन यहां पर, स्कोरबोर्ड 5। और साइड पर विकेटों के पीछे जब तक गेंद फील्ड हो पाएगी तब तक 1 रन यहां पर। और उसी के साथ
पहला ओवर जो समाप्त होता हुआ पहले ओवर में निकले सिर्फ 6 रन और मिल चुका है 1 विकेट। अगर पहले ओवर की बात की तो बिल्कुल यहाँ पर संतुलित ही ओवर, पहले ओवर में 6 रन भी है, उसके बाद 1 विकेट भी गवाया। तो दोनों ही टीमों के अगर पॉइंट ऑफ व्यू से देखा जाए तो बिल्कुल दोनों टीमों के लिए एक बैलेंस्ड ओवर। 1 विकेट खोया जरूर है लेकिन फिर भी जो लक्ष्य है वो बिल्कुल सिंगल डबल के साथ पूरा किया जा सकता है। और अगर इस लक्ष्य को रोकना है तो फील्डिंग ये बहुत बड़ा फैक्टर आपके लिए होगा, और वो फील्ड किस प्रकार करनी चाहिए उसका एक बहुत ही बढ़िया उदाहरण पेशकश किया है पीटर फर्नांडिस ने पिछली ओवर में। अगर इस प्रकार से अटेम्प्ट आपने किए, अगर इसी प्रकार से आपने सिंगल डबल रोक के इस प्रकार की फील्ड हुई, जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं, और गेंदबाजी को अगर यहाँ पर दाद देनी है तो जरूर यहाँ पर आपको अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। आपके पास पूंजी नहीं है, और अगर इस पूंजी को बचाना है तो बिल्कुल आपको इसी दर्जे की टॉप टायर नॉच की आपको यहां पर फील्डिंग करनी पड़ेगी। इसी के साथ दूसरा ओवर लेकर आएंगे एक और स्ट्राइक बॉलर अवली टीम के विनय जाधव यहां पर अपने बॉलिंग मार्क पर दिखाई देते हुए। स्कोर बोर्ड जो कि बनता हुआ 6 रनों पर, आने वाले जो कि 5 ओवर्स का खेल रहेगा बाकी, और जीतने के लिए 37 टू विन, 30 गेंदे और 37 रन आने वाले समय में। रिवर्स स्वीप करने का अटेम्प्ट यहां पर, अगर ये गेंद यहां पर थोड़ी सी अंदर आती तो यहां पर काम बन जाता। क्योंकि जा रही है तारीफ इस टीम के बॉलिंग लाइनअप की। बिल्कुल पहली गेंद पर यहां पर चखाया, एक इनोवेटिव शॉट लगाने का प्रयास, लेकिन चूंकि वहां पर गंगाराम शुरुआत की है बिल्कुल एक डॉट गेंद के साथ। इस बार डाउन द ग्राउंड, गेंद हवा में है, नीचे है खिलाड़ी, और उसी के साथ सेफ हैंड्स। अगर पीटर कैच के नीचे है तो भाई आप छोड़ ही दीजिए अटेम्प्ट, क्योंकि ये खिलाड़ी अगर कैचेस छोड़ता नहीं। इसी के साथ निकला है यहां पर दूसरा विकेट। पीटर का बिल्कुल एक बढ़िया कैच, और पिछले ओवर के भी दूसरे गेंद पर विकेट मिली थी, इस ओवर के भी दूसरे गेंद पर विकेट मिली है। एक बड़ा नुकसान यहां पर गंगाराम जाएंगे बैक टू द पवेलियन। स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ 6 रनों पर पीछे। बिल्कुल एक बॉडी ड्राइविंग अटेम्प्ट, लेकिन इस बार ज्यादा कुछ करना नहीं पड़ा। बिल्कुल थोड़ा सा एक रनअप और उनके हाथों में गेंद गई। नए बल्लेबाज की हैसियत से जाएंगे सिद्धेश। बिल्कुल टारगेट भले ही कम हो लेकिन हमारी मेहनत कम नहीं होगी, पसीना बहुत बहाएंगे बिल्कुल फील्डिंग में, ये बताते हुए बार बार अरौली शरौली के सभी खिलाड़ी। दरम्यान विनय को मिले एक विकेट। इसी बीच नए बल्लेबाज सिद्धेश स्ट्राइकर साइड पर एक राइट हैंडेड बैटर आएंगे। पावर प्ले के निर्बंधों का इस्तेमाल करने का पूरा प्रयास तुरस टीम की ओर से अपील की जाएगी बिल्कुल, लेकिन यहां पर कोई प्रभाव नहीं पड़ेगा। इसी के साथ हम देख सकते हैं एक और डॉट गेंद यहां पर। अब तक देखा जाए तो बिल्कुल 3 रन समाप्त हो चुकी है, एक भी रन यहां पर मुकम्मल नहीं हुआ। स्कोरबोर्ड जो कि रुका हुआ भी 6 रनों पर ही दिक्कत में डाल रहे हैं सामने वाले सभी खिलाड़ियों को। तो बिल्कुल यहाँ पर थोड़ा सा अलग उनका बॉलिंग एक्शन, और उसी की वजह से यहाँ पर उनको एडवांटेज मिल रहा है इस ग्राउंड पर। अगर पावर प्ले में आपने रन रोके तो बिल्कुल आने वाला समय आपके लिए बहुत ही अच्छा जाएगा। इस बार रोकने वाले का प्रयास, फिर एक बार धोखा है, और ये कैच छूटा। इसी बीच रन कम है आपके पास, ऐसे चांसेस तो लेने चाहिए। बिल्कुल नाखुश है सभी खिलाड़ी, बिल्कुल सीधा लॉलीपॉप आपके हाथों में चलकर आया था, निवाला हाथ आया लेकिन मुंह ना लगा। इसी के साथ एक लाइफ टाइम भी प्राप्त होती हुई खिलाड़ी को, और दरम्यान बना एक रन के साथ स्कोरबोर्ड जो कि बहुत देर तक रुका था 6 रनों पर, अब जो कि एक कदम और आगे जा चुका है 7 पर। इस ओवर के कदम हो चुके जो कि 4 गेंदे, आने वाली 2 गेंदों खेल शेष। थोड़ा सा फील्डिंग में बदलाव क्योंकि अब लेफ्ट हैंडेड बैटर आए स्ट्राइक एंड पर, उनके लिए बिल्कुल एक खिलाड़ी तैनात है, टीम के बेस्ट खिलाड़ी जो कि 30 सर्कल के बाहर बाउंड्री लाइन की, जो कि बिल्कुल यहां पर डिफेंस के लिए तैनात पीटर फर्नांडिस, जो कि डीप स्क्वायर लेग पर, उसके साथ मिड विकेट और लॉन्ग वन पर रिवर्स करने का अटेम्प्ट अपील की जाएगी, लेकिन बिल्कुल यहां पर नजारा जो कि साफ था। गेंद जो कि ऑफ स्टंप को छोड़कर जा रही थी, बिल्कुल लेग बाइस का आएगा इशारा, और इसी के साथ एक रन भी मुकम्मल किया जाएगा।
स्कोरबोर्ड जो कि बनेगा 8 रनों पर। बिल्कुल 35 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। आने वाली जो कि 25 गेंदों पर अंतर बिल्कुल बढ़ता जा रहा है। बिल्कुल हेलीकॉप्टर, मिनी हेलीकॉप्टर उड़ाया, वहां पर बल्ले के ब्लेड को 2 बार घुमाया और सिर्फ 1 रन बनेगा। इसी के साथ विनय जादव, जरूर तालियां बजेंगे इस गेंदबाज के लिए। बिल्कुल यहां पर टारगेट कम है, बैटर्स थोड़े से नाकामयाब हुए जरूर बड़ा टारगेट देने में, लेकिन यहां पर बॉलर्स ने अपना काम पहले 2 ओवर्स में बिल्कुल 100% दिया है। हॅलो, आरवी कोरगाव कर्णधार तसेच निरवडे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। आरवी कोरगाव संघनायक, निरवडे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे। जी बिल्कुल, आज के दिन का ये बिल्कुल एक बढ़िया मैच हमें देखने को मिलेगा। आने वाले समय में जिस टीम ने पिछले कुछ सालों में गोवन क्रिकेट को डोमिनेट किया पंचायत लेवल पर, वो टीम जो कि RV11 कोरगांव आज दिखाई देगी खेलते हुए इस गिरोबा मैदान पर, और उनके खिलाफ सभी के सभी युवा खिलाड़ियों से भरा हुआ जो कि निरौडा स्पोर्ट्स का खेमा। आने वाला मुकाबला बिल्कुल रोमांचक बनेगा। दर्शकों से विनती, जैसे आप जुड़े हैं पिछले 2 दिनों में, आज के दिन में भी आपका साथ बिल्कुल अपेक्षित है। दरम्यान जो कि आने वाले रहेंगे 24 गेंदें, स्कोरबोर्ड बन चुका है यहां पर 9 रन, इसका मतलब जीतने के लिए चाहिए रहेंगी, और 34 रन आने वाली जो कि 24 गेंदों पर। बाबा इस बार गेंद को उठाकर खेला, लॉफ्ट किया है, लेग साइड पर फील्डर मौजूद है वहां पर, जब तक तेजी के साथ आएंगे, और सिर्फ 1 रन यहां पर मुकम्मल। इक्के दुक्के का सहारा लिया जा रहा है। जानते हैं तुरस के खिलाड़ी बिल्कुल यहां पर अभी भी उनके पास बैटिंग लाइनअप में डेप्थ है। रुपेश बहरे जैसा एक हुकुम का इक्का आना बाकी इनके खेल में, मतलब बैटिंग लाइनअप है आपके पास, तो बस एक अच्छा फाउंडेशन सेट करके दे जो कि आने वाले बल्लेबाजों के लिए काम बिल्कुल आसान बनाएगा। और वही काम यहां पर करते हुए दोनों ही खिलाड़ी बिल्कुल इक्के दुक्के पर भरोसा रख रहे हैं। सिंगल डबल के साथ धीरे धीरे कदम बढ़ा रहे अपने टारगेट की ओर, और बिल्कुल वही रोकने का प्रयास यहां पर होना चाहिए अरोली टीम की ओर से। अगर वो इक्के दुक्के नहीं रुके तो बिल्कुल यहां पर हर एक छोटा कदम सामने टीम के जीत के लिए बिल्कुल यहां पर कारणवश रहेगा। स्कोरबोर्ड बना 10 रनों पर। बढ़िया गेंद, लेकिन उससे भी अच्छा बिल्कुल ये शॉट था, गेंद को यहां पर खोद के निकाला था, ऑफ साइड पर डालने का प्रयास, लेकिन उससे भी बढ़िया बिल्कुल बॉल को रीड किया था। बॉल कहां पर पिच करके किस साइड गिरेगा, ये जो कि पूर्व आदित्य नाइक के लिए, और उसी के साथ स्कोरबोर्ड जो कि बना नेल्सन फिगर 11 रनों पर। ये जोड़ी अब जो कि बनती हुई पिछली जो कि 6 गेंदों पर सिंगल्स निकल चुके हैं। सिद्धेश और संकित बिल्कुल बढ़िया बैटिंग अपनी टीम के लिए। ऑफ साइड पर कट करने का प्रयास, स्क्वायर कट बिल्कुल एक ऐसा शॉट है, अगर बढ़िया कनेक्शन हुआ तो बिल्कुल एम्प्टी रीजन में आपको 4 रन देकर जाएगा, लेकिन अगर मिस टाइम हुआ तो विकेट कीपर तो कैच की राह देख ही रहे हैं। दरमियान 1 रन बना। ये बिल्कुल अच्छा काम किया है। डॉट गेंदें नहीं डल रही यहां पर तुरस के खिलाफ, और तारीफ करनी पड़ेगी यहां पर बल्लेबाजों की, हर गेंद पर बड़ा शॉट न लगाने की कोशिश यहां पर। आरवी कोरगाव व निरवडे संघ अंतिम पुकार असेल, नाणेफेकीसाठी यायचं आहे। सिद्धेश इस बार स्ट्राइकर साइड पर, ये इस बार कनेक्शन हुआ नहीं गेंद के विकेटों के पीछे, यहां पर नसीब का साथ जरूर कहूंगा। अनूप मातोंडकर बिल्कुल एक बढ़िया विकेट कीपर, विकेटों के पीछे बिल्कुल हमने इनका अच्छा काम देखा है पिछले 2 ओवर्स में। दरमियान जो कि स्कोर इसी के साथ बनता हुआ 13 रनों पर। और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता। डाउन द ग्राउंड फील्डर बॉल पर बुटान पर थोड़ा सा यहां पर खतरा जरूर, स्ट्राइकर साइड पर अगर अच्छा थ्रो होता या फिर वो थ्रो अच्छी तरह से गैदर हो जाता। सिंगल बने हैं,
पिछली जो कि यहाँ पर गेंदगिरी है 8 गेंदों पर 8 कंटिन्यूस सिंगल। ये बताता है कि कितना अच्छा तालमेल इन दो खिलाड़ियों के बीच में, कितना अच्छा कोऑर्डिनेशन है। जानते हैं परिस्थिति क्या है, सिचुएशन के अकॉर्डिंग यहाँ पर अपने बल्लेबाजी को ढाल रहे हैं। स्कोरबोर्ड जो कि बना 14 रनों पर। फिर एक बार फ्लिक किया, इस बार कलाइयों का इस्तेमाल किया, इस बार 2 रन बनेंगे। 2 रन तो आसानी के साथ बनते जाएंगे अपनी टीम के लिए। इसी के साथ स्कोरबोर्ड जो कि बनेगा कुल 16 रनों पर और जीतने के लिए चाहिए कुल 27 रन आने वाली 18 गेंदों पर। आने वाली 18 गेंदें और 27 रन किस प्रकार से किया जाएगा पीछे इस टारगेट का? क्या इस टारगेट का पीछे सफल हो पाएगी? जो कि तो इसकी टीम अभी भी रुपेश बेहरे जैसे एक अग्रेसिव आने बाकी, तो क्या दूसरी तरफ फिर एक बार चखाएंगे अपने बॉलिंग लाइनअप में गेंदबाज अरुलेश्वर अरवली टीम के? ये बोट बताने के लिए कमेंट्री बॉक्स में बदलाव। ओवर टू योगेश परब। थैंक यू। धन्यवाद दीप. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आरवलीचा रफ्तार विनय जाधव खोलवर टप्प्याच्या चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खोदून काढलाय. मैदानावर क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. मूर्ती लहानपण कीर्तिवाद. पीतरनं काय डाईव्ह लगावली तर झेल टिपलं असतं. त्या टेनिस क्रिकेटसाठी एक नवीन व्हिडिओ भेटला असता आणि गिरोबा मित्रमंडळासाठी जे धाव राहिलं असतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ते लिहून ठेवायला हरकत नव्हतं. 17 धावा धावफलकावर मैदानावर पाठलाग करत असताना 43 धावसंख्येचा 17 पे खतरा कोणाला आहे मैदानावर? वारंवार जो रिव्हर्स स्लिपसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू संकेत आपल्या स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला गोट्या ही जोडी मैदानावर. गंगाराम माघारी परतला. आदित्य बेरेनं सामाजिक कार्यकर्ते बाबलभाई गावडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. बाबलभाई गावडे. फटका फसलाय डाव्या हाताच्या फलंदाजाचा संकेतचा आणि माघारी परतावं लागतंय. आता मात्र आरवलीश्वर आरवली संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर या संघाचं का आवर्जून नाव घेतलं तर एएस स्पोर्ट या नावानं तो ब्रँड अँबॅसेडर आहे संघ. आणि बघूया आज मैदानावर कार्य करतोय. जवळ गावामध्ये स्पर्धा आहे. आपला दबदबा कायम ठेवावा. सीझनची सुरुवात तर दिमाखात केली आहे आरवलीश्वर आरवली संघानं. MS तुवस संघानं पण अनेक मॅचेस जिंकलाय. पण आज कार्य करावं लागेल या गिरोबा चषकमध्ये. RB11 कोरगाव प्लीज लास्ट कॉल कर्णधार टॉससाठी या. त्याचबरोबर RB11 कोरगावचे संघमालक सन्माननीय श्री विनोदजी हरमलकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. गिरोबा मित्रमंडळ आयोजित गिरोबा चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हा. 17 धावा धावफलकावर 17 पे खतरा होता तुळस संघाला. त्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव. तो खेळाडू मैदानावर एक खिलाडी सेनाबरोबर तुळस गावसाठी लढणार. आता मात्र रुपेश बेहरे आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक समालोचक आमचे जवळचे मित्र संतोष मरिया यांच्याकडे आगमन होत आहे. आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरला. हलक्या हाताने खेळून काढल्यानंतर 1 या धावसंख्येवर समाधान मानतायत आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर. धावा या कशा येऊ प्रत्येक धावी लाख मोलाची आहे आणि ती लाख मोलाची धाव मैदानावर कसोशीने घेण्याचा प्रयत्न करतायत. अठरा धावा धावफलकावर
खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला मिली हेलिकॉप्टर पद्धतीनं सुरेख गोलंदाजी मैदानावर विनय जाधव बाबा बाक्कर आरवली एक्सप्रेसची मैदानावर कमी धावा झाल्या आहेत पण प्रतिस्पर्धी संघाकडे तेवढी क्षमता आहे मैदानावर प्रतिस्पर्धी संघ कोणत्याही क्षणी या मैदानावर फलंदाजीने सामना पलटू शकतो ताकद आहे पण सुरुवातीला आपण संयम करूया त्यांना माहिती आहे की उर्वरितचे 2 गोलंदाज संघाकडे 90 बसतील त्यावर आक्रमण करूया खोलवर टप्प्यावर चेंडू या मैदानावर पटका टोलवायचा होता सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये केलाय RB11 कोरगाव लास्ट कॉल नाहीतर पेनल्टी असेल आपल्याला एका षटकाची मंडळाची नियमावली आहे आणि नियमावलींच्या ठिकाणी पालन करा लवकरात लवकर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या 19 धावा फलकावर ज्या RB11 कोरगावनं मागच्या आठवड्यात दाभोलकर ब्रदर्सचा करंट उचललाय आणि तीच पावलं घेऊन आता आलाय RB11 कोरगावचा मालिकावीर महेश बाईडकर मॅडी टू व्हीलरचा वानकरी ठरला दाभोलकर ब्रदर्समध्ये अनुष केरकर उत्कृष्ट गोलंदाज त्याला 22 सेकंद प्राप्त झाले आहे आणि गोवा राज्यात त्याचा दबदबा असतो तो संघ आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावामध्ये खेळताना पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 20 धावा धावफलकावर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सर्वांचे लाडके बाबलजी गावडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आजच्या दिवशी पण आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल सन्मान्य बाबल गावडे यांच्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक संघ निरेवडे संघ आणि गोवा राज्यातील त्याचा दबदबा गोवा राज्यामध्ये कायम असतो तो संघ आपण पाहतोय RB11 कोरगाव क्रिकेट संघ आपण पाहायला मिळेल वीस धावफलकावर समीकरण आहे मैदानावर 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 12 चेंडू 23 धावा आणि संघाचा तारणहार संघाचा हुकमेका ज्या ज्यावेळी संघाला गरज असते त्या त्यावेळी ह्याचं कार्य अतिशय लक्षणीय असतं आणि तो गोलंदाज प्रणय बाक्कर सन्माननीय बाबलगावडे यांच्या शुभ हस्ते 6 ओव्हर 4 गोलंदाज पहिली 2 षटक ही अनिवार्य पॉवर प्ले षटक 1 षटक असेल ते ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोनात समांतर करतायत स्वेर चेंडूचा इशारा करतायत अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 21 धावफलकावर टॉस विन झाले निरवडे संघ आपला निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये कळवा 6 षटकांचा सामना असेल पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्ले त्यानंतर दुसरं षटक कंपल्सरी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले 3 कॅप 38 सर्कलच्या बाहेर ही नियमावली आहे स्पर्धेची 4 गोलंदाज वापरले जातील आडव्या बॅटनं फटका सुंदर फटका टोलवलाय मैदानावर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू प्रणय बाक्करवर हल्ला बॉल 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर जो तुळस संघासाठी या मैदानावर थोडीशी धोक्याची कंटाळत होती ती अनुभवी खेळाडूंना हात खोलले मैदानावर आणि रुपेशनं हात खोलत या मैदानावर सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर हलक्या हातानं ठेवून काढलाय चेंडूला एकेरी धावसंख्येने याला म्हटलं तर अनुभव सन्मानजनक क्रिकेट काय असतो त्या खेळाडूंकडून शिकावा स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक संतोष मरे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला विनंती आमचा आवाज पोहोचतोय तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हा आपलं सहर्ष स्वागत आहे गिरोबा मित्रमंडळ आयोजित गिरोबा चषक 2024च्या माध्यमातून 28 धावफलकावर गोट्या सज्ज झालाय आक्रमक खेळाडू फुलटॉच वर शिक्कामोर्तब 6 धाव होतील की काय प्रयत्न केले पीटरनं मैदानावर शेवटच्या त्या ठिकाणी कोणतरी बाईक पार्क केलं त्याला विनंती असेल ती गाडी काढा आणि सीमारेषवर बसले त्यांना पण विनंती असेल मित्रांनो थोडं दूर बसा सनमचं आगमन झालंय RB गोवा क्रिकेट संघाच्या वतीने आज लढेल तो मैदानावर आज पीटरनं लक्षणीय कामगिरी केली आहे मैदानावर
शेवटच्या क्षणापर्यंत लढत मैदानावर. सांघिक धावपलकावर 34वा धावपलकावर प्रणय बाक्करवर हल्ला बोल केला. ओव्हरपिच पद्धती चेंडू त्यावर आक्रमण केलं मैदानावर. फुलटॉस चेंडू या मैदानावर, पण फटका या मैदानावर फसलाय. ओपो केले मैदानावर गोट्यानं, त्या साथीला रुपेशनं, पण प्रणय बाक्करनं एक ब्रेक तो लावून दिलाय. फटका फसला मी म्हणेन. हा चेंडू 6 धावांसाठी होता शिक्कामोर्तब नाही तर. फुलटॉस चेंडू आडव्या वेटनं खेळण्याचा प्रयत्न करायचा होता मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा इरादा. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 35वा धावपलकावर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 35वा धावपलकावर अजूनही 8 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत. 7 बॉल 8 हे समीकरण आहे मैदानावर. 7 चेंडू 8 धावा. खराब चेंडू मैदानावर. प्रणयवर हल्ला बोल. प्रणयने जवळजवळ 4 चेंडू फुलटॉस टाकलेत आणि त्यावर शिक्कामोर्तब. षटकार चौकारांची आतषबाजी. 6 चेंडू विजयासाठी. आता मात्र 4 धावांची आवश्यकता. 39वा धावपलकावर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 चेंडू 4 धावा आणि निलेश सोनसुरकर पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. हॉटेल अजयचे मालक सन्माननीय अमोल परब यांचा सुपुत्र कुमार शिरोडगावची शान अजय परब याच्या ठिकाणी आगमन झालंय. त्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. खोलवर टप्प्या चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. आता समीकरण आहे 5 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू विजयासाठी 3 धावा हे समीकरण आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये एखाद दुसरा मोठा फटका वाचवायचा होता प्रणयला. प्रणयचा इरादा होता यॉर्कर लाईनने चेंडू टाकावे. ताळमेळ चुकला मैदानावर. फुलटॉस मध्ये चेंडू पाहायला मिळाले. आडव्या बॅटनं आक्रमक करण्याचा प्रयत्न होता. परतीची फेक जर जलद आली असती मैदानावर तर धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं. 4 चेंडू 2 धावा. 41वा धावपलकावर. आरवली क्रिकेट संघासाठी आज महत्वाची पोकळी विशाल कावलेची आपण पाहतोय. सुंदर चेंडू पाहतोय. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस 2 धावा या काढावे लागतील. 2 धावा ह्या काढाव्याच लागतील. तो संघाला कंपल्सरी चेस ही नियमावली आहे. आता मॅच बनली आहे. या चेंडूवर दोघांचं भवितव्य आहे. निलेश सोनसुरकर
फटका मैदानावर मोठा या सेफ हँड स्क्रीन वर दिसतोय फलंदाज बाद. आता मात्र मॅच रंगले आहेत. दोन्ही संघ या मैदानावर हरायला तयार नाही आहेत. रुपेश बेरे नॉन स्ट्राईकला आहे. 2 चेंडू 1 धाव. कोणा 2 चेंडू 2 धावा समीकरण असेल. बघूया प्रीतम आणि विघ्नेश धुळे एक कॅमेरामॅन प्रथमेश परब आमच्या समोर डिजिटल स्कोरर आज महत्वाच्या भूमिकेत. सांघिक धावफलकावर 41 धावफलकावर. स्ट्राईकला 2 चेंडू विजयासाठी 2 धावा. कोलबट टप्प्या चेंडू या मैदानावर धावचीची संधी आहे. फलंदाजाला या मैदानावर माघारी परतावं लागेल. एस प्रोट या संघाला ब्रँड का म्हटलं जातं. एस नावाला या संघासाठी आरवलीश्वर आरवली आणि त्याचा सर्व मैदानावर लढत करतोय निलेश सोनसुरकर. धाबा पाहिजे होते 6 चेंडू 4 धावा. कोणाची वड लागते डगआउट मध्ये बघूया. किरण भगत ने पाऊल टाकले आहेत. टेल्समॅनची दिलकी धडकन वाजते आहे. सर्वांची दिलकी धडकन वाजली आहे. लाख मोलाचा चेंडू घेऊन मैदानावर आरवली क्रिकेट संघाचा निलेश सोनसुरकर असेल आणि तो लाख मोलाचा चेंडू या मैदानात आपण पाहतोय. हा चेंडू 2 संघांसाठी रोख रक्कम 44,444 रुपयाचा असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. कारण इथून जर एक सामना विजयाला साखळी फेरीत येईल तर आत्मविश्वास वाढतो आणि जो संघ एका बाजूने विजय होतो तो जवळजवळ मेगा फायनल पर्यंत पाहायला मिळतो. आणि या 2 संघांच्या बाजूने या मैदानावर लढत आहे. विनय जाधवनं सर्व कानमंत्र दिले आहेत. एक खिलाडी सेनाबरोबर जो लढला होता मैदानावर रुपेश बेहरे धावचीच्या स्वरूपात माघारी परतला. आणि आता मात्र 1 चेंडू विजयासाठी 2 धावा. बिग हिटरकडे जबाबदारी का दिली आहे मैदानावर. कारण त्यांना माहिती आहे किरण भगत सामना संपवू शकतो मैदानावर. आरवली संघ हा सामना विजयी झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कोलबट टप्प्याचा चेंडू या मैदानावर आणि आरवली क्रिकेट संघ 1 या धाव संख्येने विजयी झाला मैदानावर. यालाच म्हटलं तर मित्रांनो क्रिकेट आणि क्रिकेट संघासाठी ज्या चुका झाल्यात सामना फिनिश करून यायचं होतं मैदानावर. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं. काय घडलं मैदानावर. पीटरनं शर्तीचे प्रयत्न तोंडात जवळ. हार्दिक वर्ग आपल्याला फर्स्ट बॅटिंग
आणि डगआउटमध्ये यायचं. अनिकेत आपलं पूर्ण संघ आमच्या डगआउटमध्ये या. आणि आरवी कोरगावचे मालक सन्मान्य विनोदजी अरमलकर, आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न बा. आपलं सहर्ष स्वागत. सकाळ क्षेत्रातल्या रसिक प्रेक्षकांसाठी जसं पाहिजे होतं असं सामना आपण पाहिलाय. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ सगळं व्हॅलेंटाईन डेला खूप साऱ्या शुभेच्छा होत्या प्रणय बाक्करला, आणि प्रणय बाक्करनं देवातू पाव केलाय आणि त्या शुभेच्छा मागे घेतल्यात. नाहीतर या 10 खेळाडूंच्या शुभेच्छा प्रणय बाक्करवर होते. नक्कीच सुंदर प्रयत्न या मॅचचा